तर गाईज आहे ना, हा आहे ना आपल्या मुचकुंदरची आहे ना, त्याच्या ना आजूबाजूला स्पेस आहे पूर्ण एकदम भारी आहे आणि एकदम क्लीन सुद्धा आहे. तुम्ही बघत असाल इथे आपले आहे ना हद्द संपते, कळलं का? म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याची हद्द इथे संपते. मग कोल्हापूर चालू, त्यानंतर कोल्हापूर प्रशासन. विचाराकडे दिसतोय. काय ते मग ते बघ, तो किल्ल्याचा टोक आणि ते वरती आहे ना, ते घर दिसतात का वरती, बघ ती. हा, ती विशालगडावरचं ते आपण वर चाललो होतो ते तिची घर आहे ती. आणि ते दुर्कांड आहे ते माचालगाव, जे दुर्कांड आहे ते बघ, ते माचालगावातली घर आहेत. ते केमल्यांची घर असतात इकडे. ते काय तिथे ते त्याच्या मागे मोठा इतिहास आहे. तर आता आपण इकडे आलोय गुफेमधून, एक बाहेर आलोय एक पहिल्या गुफेमधून. तर इकडे वरती हे आहे इकडे पल्लू दाखवताना आपण इकडे आलोय. आणि एकदम इकडे पण एकदम स्वच्छ वगैरे करून ठेवले. झाडं वगैरे जे असतात ना वाढलेली सगळी तोडून ठेवली. आणि बारीक सारीक छोटासा मस्त पाऊस येतोय. एकदम मोठा पाऊस आला तर सगळे भिजणार ना, खूप धमाल करायची ना, एक नंबर. आणि परत इकडे फोटोशूट चालू झालेलं आहे. तर चला आपण पहिला गुफा झाली, आता आपण दुसऱ्या गुफेला जाऊ. दुसरी गुफा थोडी हॉरर आहे. हे टॉर्च लावावी लागेल. युट्यूबर आलेले आहेत आता, बघू. टॉर्च लागलेली आहे. आपण जाऊया. तर इकडे पण गणपतीचं मंदिर आहे. तर इकडे ना आपल्याला वाकून जायचं एकदम. हे चला आपण इकडे जाऊया. हे थांबे, चला आपण या साईडला जाऊ. तर गाईज आहे ना, हा आहे ना आपल्या मुचकुंदरची आहे ना, त्याच्या ना आजूबाजूला स्पेस आहे पूर्ण एकदम भारी आहे आणि एकदम क्लीन सुद्धा आहे. तुम्ही बघत असाल झाडं आणि सगळं, फक्त झाडच दिसत आहेत. कुठून तिथून तर आलो शशिका, आपण इथून तर आलो आपण आता. हा चल चल बिना चपलेचं चल. तुला तर घालावीच लागेल. आता आपण ह्या बॅक साईडून बघणार आहे कसं आहे ते. हे चला या साईडला. आणि ना हा आजूबाजूचा स्पेस आहे मित्रांनो, या मंदिराच्या बाजूचा. हा बघा एकदम नीटनेटका एकदम क्लीन आहे. आणि नुसतं फक्त झाडच झाडं. आता मला भूक सुद्धा लागली. त्या केळे बस. आता आपण खाली जायचं आपल्याला. तर आपण आता हीच ती गुफा जी मगाशी आम्ही बोला ना आपल्याला वाकून जायचंय, ती इथून यायचंय. आता आपण इकडे आलोय खाली. एकदम इकडे पण एकदम क्लीन आहे आणि एकदम थंड आहे एकदम वातावरण. आणि जांभूळ असतो ना, जांभूळ त्याची खूप सारी झाडं आहेत या साईडला. जांभूळ आणि कढीपत्ता त्यांची झाडं आहेत या साईडला. हे बघा भारी एक नंबर आहे. आणि इकडे जास्त चिरा बोलतो ना आपण, त्या चिराची आपण जी चिऱ्याची घरं बांधतो ती त्याची तो जास्त चिरा इकडे. आणि ना इकडे चूल पेंडलेत. म्हणजे जेव्हा आपली महाशिवरात्र असते किंवा आपल्या मंदिराचा काही कार्यक्रम असतात तर त्याचं जेवण वगैरे ना ह्या साईडलाच होतं. हे बघा लाकडं वगैरे ह्या साईडला ठेवले आहेत. गावकरी मंडळी इकडेच त्यांचं हे करतात जेवण वगैरे. आता ही विहीर आहे एकदम खोल आहे. खूपच खोल आहे रे शशिका. आणि प्रशांत इकडे काय ना, पुढे जर एक डव आहे असं मी ऐकलं होतं म्हाताऱ्यांकडून. जो डव आहे ना, त्या डवाची खोली आहे ना, त्या डवाची खोली प्रशासनाला बी भेटली नाही अजूनपर्यंत. म्हणजे ते किती खोल आहे.
आहे पण ते शेवाल झाले ते पोरांना मागे काढा आणि त्याला काढायला बी काही बाहेर नाही. डवा आहे ना त्या डवाची खोली अजूनपर्यंत कोणाला भेटली नाही. हे टेकाडावर तर चला आता आपण ह्या टेकडीवरून आता आपल्या ह्या इकडे डोंगरावर जायचं. हे तू नको येऊस. आणि जेव्हा महाशिवरात्र असते ना तेव्हा आमच्या गावचे कोसरी गावातले ना सगळेजण ना इकडून चालत येतात. आणि दरवर्षी इथे काय नमन असतं, पालखी नसते, खूप मोठा जल्लोष असतो इथे महाशिवरात्रीला. जर तुम्ही कधी आलात ना तुम्ही कधीही भेट द्या इकडे. खूप बरं वाटतं आणि खूप भारी वाटते इकडे. आता आपण आपल्या कातळ साईडला आलो आहे बघा. एक नंबर सीन आहे बघा. पूर्ण कातळ आहे इकडे. उलट चांगला व्ह्यू भेटते बघ. हां इथून पण भारी व्ह्यू दिसतोय बघा. आणि हे जे कडे आहेत ना बघा, हा जो कडा आहे असा जो गेलाय, हा जो कडा आहे ना आमच्याकडे जे परेला पाणी लागतं ते आमच्या ह्या माचाळ गावातूनच म्हणजे पाऊस जेव्हा पडतो जेव्हा बोलतो ना उपलट किंवा जे झरे लागतात ते हे जे पाणी सगळं आपल्या गावातून आपल्या गावात जातं हे करून. आणि इकडे धरणसुद्धा होतं आहे. त्यासाठी आता 2-3 वर्षसुद्धा होईल ते रेडी. अजून बाकी आहे. तर आता आपण पुढे जाऊ. तर माझ्यासोबत आहे इकडे सोहम. सोहम मजा येते का? ते पायाला बघ लागेल आहे ते व्यवस्थित पाय देते. आता आपण एका बॅक साईडला आलो आहे. तर तुम्हाला मी दाखवतो ह्या इथून काय दिसतं ते. पौडं भडकंब ही गाव आहे ती. इथे आपले आहे ना हद्द संपते. कळलं का? म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याची हद्द इथे संपते. मग कोल्हापूर चालू. त्यानंतर कोल्हापूर प्रशासन. इकडे पण खूप साऱ्या मोठ्या मोठ्या दऱ्या आहेत. एवढ्या दऱ्यात अशा तशा नाही आहेत. आणि झाडं एवढी झाली आहेत ना बापरे. तुम्हाला खालचा ना एवढा दिवस खाली जमीनसुद्धा दिसत नाही. एवढं जाळ्या झाडं सगळं झाडं झुडपाने वाढलं आहे. ते कॅमेरा तर दिसणं मुश्किलच आहे. इथून डोळ्याने सुद्धा दिसत नाही. एवढं गच्च झाडी आणि जंगल झालं आहे इथे. आणि असं आहे पहिल्यापासून सुद्धाच आहे ते. तर चला जाऊ. इकडे सुद्धा एक मंदिर आहे हे बघा. आणि जर तुम्हाला आवाज येत असेल बघा घडघडण्याचा, इथं मंदिर आहे. ते नाही तुम्ही गेला ना आजूबाजूचा परिसर बघाल ना खूप तुमचं ना एक मन प्रसन्न होऊन जातं. आता आपण दुसऱ्या साईडला जाणार आहे. तिथून तुम्हाला आपल्याला विशालगड सुद्धा दिसेल. अशा साईडला जाणार. तुम्हाला मगाशी मी दाखवलाच तरी परी एकदा ह्या मोठ्या टेकडीवरून दाखवणार आहे तुम्हाला. विशालगड दिसतोय. हा ते बघ तो किल्ल्याचा टोक. ते वरती आहे ना ते घर दिसतात का वरती बघ ती. हा ती विशालगडावरचं ते आपण वर चाललो होतो ते आहे ते. तिची घर आहे ती. आणि ते दुर्कांड आहे ते माचालगाव. जे दुर्कांड आहे ते बघ ते माचालगावातली घर आहेत ती. केमल्यांची घर असतात इकडे. ते काय तिथे ते त्याच्या मागे मोठा इतिहास आहे. जसं मी लास्ट टाइम आलेलो आणि तुम्हाला सुद्धा मी सांगितलेलं विशालगडला की हा इतिहास माहीत नाही. जर कोणाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. लास्ट जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर जर बघितला नसेल तर तुम्ही जाऊन तो ब्लॉग बघा. आपला हा विशालगड आहे तिकडे समोर आणि इथे हा माचाल आहे. असं आम्हाला एकदम नजदीकच वाटतंय ते खूप. आणि आहेच नजदीक पण एकदम आपल्याला फिरून जावं लागतं. असं 1.5-2 तास लागतात. 1.5-2 तास. पण असं जवळ वाटतं झूमिंग केल्याबद्दल. पण एक नंबर वाटतं ना. अजून पण लोक माचाळ गावची किंवा इतर गावची लोक तिथे आपल्या वैयक्तिक पोटासाठी तिकडे जातात. पोटा पाण्यासाठी आपले आंबे घेऊन पाणी घेऊन करवंद जातात. करवंद घेऊन म्हणजे रानमेवा. रानमेवा एकदम भारी इथून जातात. आणि एकदम खोल साऱ्या दऱ्या पण दिसतात. तुम्हाला दिसत असेल. एका डोंगराच्या टोकावर आहेत पण अजून बी तिकडे माल रान आहे. म्हणजे केवढा मोठा डोंगर असेल तो.
चला धरण नाही ह्याला पाणी इकडे आहे. पाण्याचा प्रॉब्लेम. तुम्हाला मी जसं बोललो ना, आपला हा घुमट सफेद कलरचा आपल्या गावातून दिसतो. तर त्याच्या आपण आता आतमध्ये चाललो आहे. तर इकडे नाही विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. पकड. हा सुद्धा जो आहे ना पूर्ण चिऱ्याचा आहे. चिरेबंद आहे पूर्ण. बघा ना, हा वाईट घुमट पूर्ण आपल्या गावातून पूर्ण दिसतो हा माचाळ गावामध्ये. आणि एक नंबर हा भाई. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आपल्याकडे खूप कढीपत्ता आणि इकडे ह्याची झाड आहेत. कढीपत्ता आणि ह्याची ए पेरूची झाडं बघ. पेरूची झाडं हे बघ. पेरू बघ. हा हे बघ. हे बघ लिंबूचा आहे. वेगळं फळ आहे. लिंबू आहे बघ. लिंबू नाही, वेगळं फळ आहे. त्याला काहीतरी म्हणतात वेगळं. बाबा खाऊ नका, मग खाऊ नका. तर जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आपल्याकडे कढीपत्त्याची झाड आहे. ती बघा, ही कढीपत्त्याची झाड आहे. हे बघा जो हा बघा, हा कढीपत्ता आहे. लास्ट टाइम आम्ही मुंबईला सुद्धा घेऊन गेलो इकडचं झाड, पण ते जगलं नाही. ए तुझं काय करणार आहे? तुझी बहीण तोडते, तुझा भाऊ तोडतोय, तू तोडते. उगाच काही पण. आमचे अलग अलग घर आहेत. ए चल प्रियांश चल चला. ए चल चल. उगाच तोडायचं म्हणून काही तोडता. खूप सारी इकडे कढीपत्त्याची छोटी छोटी झाडं आहे. बघा इथे एक छोटं झाड आहे कढीपत्त्याचं. तर इकडची जी माणसं म्हणजे येतात आम्ही आमच्यासारखी, ते तोडून हळू थोडे घेऊन जातात. हे बघा इकडे पण खूप सारी. हे बघा हा कढीपत्ता नाही, पण याचं झाड एक छोटा एक झाड आहे. ते कढीपत्त्याचं झाड आहे. ए मला पण दे. ए घे आता. माझ्या मम्मीला पण दे कर. माझी मम्मी बोलेल तर काय आणलंस, तर मी बोलेल कढीपत्ता आणला तुला. मी तोडते थांब तुला. हे घे. काय वे आहे का पिशवीत टाक. हा तो ठेव की. तर सगळ्यांनी ना थोडा थोडा कढीपत्ता घेतला आहे. बघा इकडे तर बाबा हे गुरासनी का चटणी बनवलं. मला वाटतं गुरासनी का आता एवढा घेतला नाही. त्या भावे 7-8 जणी घेत आहेत हे आणि जमा करतात. बाप रे, आमचा टेम्पो तुम्हाला दिसतो की नाही? तो बा एक छोटासा डॉट दिसतोय टेम्पोचा. तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे, पोचायचं आपल्याला. आता इकडे टाइमपास करत आपल्याला एक 20 मिनिटं लागतील. मी 10 मिनिटं बोललेलो, पण खूप मिनिटं लागतील. 10-20 मिनिटं लागतील. शशिका त्यांना काहीतरी इन्फॉर्मेशन सांगतोय पोरीना, तुम्हाला दाखवतो मी. हा डोंगर वर थांबता. तिकडे वर कमान दिसते. वर बघ दिसतो का सर चौकोन असं? तिथे आपण फोटो काढला होता सर्वांचा. दिसतो का? अरे हा डोंगराच्या वरनं जा असते सर, आणि तिकडे वर बघतो चौकोन दिसतो. हा मग तोच आहे. विशालगड कुठे आहे? अरे तू गेल्या वर्षी आलेलीस ना? अरे हे बघ कुवार खांब. हे बघ हा त्याच्यावर तो विशालगड तो चालतो. विशालगड जातो असा. विशालगडाचाच पार्ट आहे. गेल्या वर्षी आम्ही ब्लॉग केलं ना, तेव्हा आरच्या सगळे होते ना. तर माझ्यासाठी कावीने ना एवढा कढीपत्ता हा कढीपत्ता घेतलाय. बापरे. आणि काय सांगतेस काय? मला माहित नाही. मग पप्पाच निघाल तुझ्या पहिला आधी. हा ते तुझ्या बहिणीकडे. बस झाला आता जास्त तोडू नका. इकडे ओरड शिव्या खातील. हा बघा त्याच्या खाली पण कढीपत्ता वास घ्यायचा. आणि एकदम इकडून जाताना कढीपत्ताचा जास्त वास येतो. ते बघा अजून तरी तोडतात तिकडे. फुकट भेटलं की काही पण तोडायचं. हे बघा बापरे, हे तिथं केवढं मोठं कढीपत्त्याचं झाड आहे. हे बघा ते जाळून लावतात ना, जखम झाली ना खाली असतो. हे बघा तिथे एक छोटस बघा कढीपत्त्याचं झाड आहे. बघा केवढं मोठं आहे.
ए बस झालं सक्षम, बस झालं तोड. बाबा केवढं मोठं झाड. कडीपत्त्याच आहे ना. थांबा हे वास घेतो. कढीपत्ता आहे रे. नाही का वास नाही वास कुठे येतोय बा. हा काय. हा हा असा तोडला वास येतो. हा बाप रे बघा केवढा मोठं कढीपत्त्याचं झाड आहे बघा इथे काही जंगलामध्ये. आणि जंगल एवढा माहीत झालाय ना. मी तुम्हाला जस्ट एक असा काहीच मिळत नाही. हा इथून म्हणजे खालचं तुम्हाला काही दिसणार सुद्धा नाही म्हणजे इकडचं आहे बघा. तर चला इकडे तर ह्या साईडला बघायला गेलं तर खूप मोठी मोठी कढीपत्त्याची झाड आहेत. पण करवंदीचं एक सुद्धा झाड आहे इकडे. करवंदीचं एक पण झाड दिसत नाही ना. जांभळीचे झाड आहे जास्त. आणि जास्त करून जांभूळ वगैरे लागतात छोटे छोटे. हे सक्षम बाप रे. तो भाजी करणार आहे.